लास्ट व्हिडिओमध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की स्कूल, शॉप आणि हाऊस एका सरळ रेषेत आहेत. स्कूल आणि हाऊसमधला डिस्टन्स आहे 300 मीटर आणि मध्ये शॉप येतं. शॉप आणि हाऊसमधला डिस्टन्स आहे 190 मीटर. तर आपल्याला डिस्टन्स विचारलेलं होतं. स्कूल आणि शॉपमध्ये हे डिस्टन्स किती असेल हे विचारलेलं होतं. ते कसं शोधायचं? तर ते डिस्टन्स आपण तोंडी जर बघितलं तर आपल्याला सांगता येईल. दॅट इज 110 मीटर. पण आता हे आपण तोंडी काढले, हे आपण इक्वेशन फॉर्ममध्ये लिहिणार आहे. इक्वेशन फॉर्ममध्ये आपल्याला हे मांडायचं आहे. ही किंमत आपल्याला 110 माहिती नाही आहे, त्यासाठी आपण एक्स मानू. एक्स मीटर. द डिस्टन्स बिटवीन स्कूल अँड शॉप इज एक्स मीटर. जे आपल्याला शोधायचं आहे, जे आपल्याला जी व्हॅल्यू शोधायची आहे, त्यासाठी आपण एखादं स्मॉल लेटर अल्फाबेट वापरू. स्मॉल लेटर अल्फाबेट आपण वापरू शकतो, ज्याला म्हणतात व्हेरिएबल. त्याला काय म्हणतात? व्हेरिएबल. इक्वेशनमध्ये इक्वेशन तयार करताना जी व्हॅल्यू आपल्याला माहिती नसते ती आपण स्मॉल अल्फाबेट वापरून लिहायची असते. ए, झेड, एक्स, वाय, एम असं कुठलंही अल्फाबेट घ्यायचं, स्मॉल लेटर अल्फाबेट, आणि इक्वेशन तयार करायचं. आणि हा जो आपण एक्स, जी संख्या आपल्याला माहिती नाही आहे तिच्याऐवजी वापरला आहे, त्याला म्हणायचं व्हेरिएबल. मग इथे इक्वेशन कसं तयार होईल? तर एक्स हे डिस्टन्स आहे, एक्स स्कूल टू शॉप, प्लस शॉप टू हाऊस 190 मीटर, 190 मीटर इज इक्वल टू, आणि हे टोटल डिस्टन्स माहिती आहे स्कूल टू हाऊस किती आहे? 300 मीटर. आता हे झालं आपलं इक्वेशन तयार. या इक्वेशनमध्ये एक्स इज द व्हेरिएबल. यू कॅन यूज एनी स्मॉल लेटर अल्फाबेट फॉर मेकिंग इक्वेशन. आय हॅव यूज एक्स हिअर. इथपर्यंत समजलं? आपण इक्वेशन बनवलं आहे की एक्स प्लस 190 इज इक्वल टू 300. आता हा जो व्हेरिएबल आहे या इक्वेशनमधला, हे संपूर्ण इक्वेशन आहे आणि एक्स काय त्यातला व्हेरिएबल. इथे तुम्ही ए, बी, सी, एम, एन, वाय, झेड काही वापरू शकता. मी एक्स वापरला आहे. जी संख्या आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजेच आपल्याला हे डिस्टन्स माहिती नाही आहे. हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, शॉप आणि हाऊसमधलं 190 मीटर, स्कूल आणि हाऊसमधलं 300 मीटर, आणि हे जे डिस्टन्स माहिती नाही आहे त्यासाठी आपण एक्स वापरला आहे. म्हणजे जी संख्या माहिती नाही आहे त्यासाठी एक्स वापरायचा आणि मग इक्वेशन तयार होतं. आता या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, आणि अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की हे इक्वेशन बॅलन्स होईल. आपण आधीच बघितलं आहे की इक्वेशन बॅलन्स असतं. इक्वेशनला ही लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड अशा साईड्स असतात, त्या दोन्ही बॅलन्स असतात. ही आहे लेफ्ट हँड साईड आणि ही आहे, म्हणजे या इक्वेशनची ही जी बाजू आहे ही लेफ्ट हँड साईड आहे, आणि 300 लिहिले ती आहे राईट हँड साईड. ह्या दोन्हीही इक्वल साईनने दाखवल्या म्हणजे त्या काय आहेत? बॅलन्स साईड आहेत. म्हणजेच इकडे जर 300 आहे तर एक्सची किंमत अशी हवी आहे की ती संख्या आणि 190 मिळून 300 येतील. मग आपण आधी जर एखादी संख्या ठेवून बघितली 80, एक्सची किंमत 80 ठेवली, 80 प्लस 190 दॅट इज 270. म्हणजे एक्सची किंमत 80 असू शकत नाही. मग आपण अशा वेगवेगळ्या संख्या टाकून बघायच्या, ज्यावेळी ही लेफ्ट हँड साईड पूर्णपणे आणि ही राईट हँड साईड इक्वल होतील, त्यावेळी ती असेल एक्सची व्हॅल्यू, और त्यालाच म्हणायचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे एक्सची किंमत किंवा व्हेरिएबलची किंमत शोधून काढायची, म्हणजेच इक्वेशन सोडवायचं, इक्वेशन सॉल्व करायचं. मग आता आपण एक्सची किंमत आणखी बदलून बघू. एक्सची किंमत आपण आता 110 घेऊ.
110 एक्सच्या जागेवर टाकले प्लस 190 दॅट इज 300. म्हणजेच लेफ्ट हँड साईडला किती आले 300, राईट हँड साईडला 300 आहेतच. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 110. आणि ह्या व्हॅल्यूला एक्स इज इक्वल टू 110 टाकल्यानंतर ते इक्वेशन बॅलन्स झालं आहे. म्हणजेच एक्स या व्हेरिएबलची किंमत आपल्याला मिळाली. इक्वेशन आपण सॉल्व केलं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. आता पुढे आपण असं इक्वेशन सॉल्व करू, काही एक्झाम्पल बघू. आधी आपण इक्वेशन तयार करून बघू. हिअर इज फर्स्ट एक्झाम्पल. नेहा हॅज सम फ्लावर्स. ग्रँडमा गेव हर 15 flowers. Now Neha has 28 flowers. How much did she have first? नेहाकडे काही फुलं होती. आजीने तिला 15 फुलं दिली. आता नेहाकडे 28 फुलं आहेत. तर नेहाकडे किती फुलं होती सुरुवातीला असं विचारलं आहे. जी किंमत आपल्याला माहिती नाही की हाऊ मच फ्लावर्स नेहा हॅड फर्स्ट. सो लेटस आपण ती मानू. आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. नेहाकडे सुरुवातीला किती फुलं होती ते काढायचं आहे. म्हणजेच इक्वेशन सॉल्व करायचं आहे. लेटस सपोज नेहा हॅड 8 flowers. आपल्याला तिच्याकडे सुरुवातीला किती फ्लावर्स होते माहिती नाही आहे, म्हणून आपण काय वापरला ए. संख्येच्या ऐवजी काय वापरली आपण अल्फाबेट वापरली छोटं. सो तिच्याकडे 8 flowers होते. सो ए. ग्रँडमा गेव हर 15 flowers प्लस ग्रँडमा गेव हर 15. सो ए प्लस 15. And now she has 28 flowers. So equal to 28. This is our equation. आता हे इक्वेशन तयार झालं. तिच्याकडे सुरुवातीला ए फुलं होती, त्याच्यामध्ये ग्रँडमाने तिला 15 flowers दिले आणि आता तिच्याकडे किती आहेत 28 flowers. हे इक्वेशन इथपर्यंत तयार झालं. आता आपल्याला फाइंड आउट करायची एची व्हॅल्यू. ए हे जे व्हॅरिएबल आहे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर राईट हँड साईडला 28 आहे, लेफ्ट हँड साईडला जो ए आहे तिथे फक्त ए राहिला पाहिजे. आपल्याला हा 15 नको आहे. मग आपण काय करूया सबट्रॅक्टिंग 15 फ्रॉम बोथ साइड्स. कारण इथे प्लस 15 आहे, आपल्याला हा 15 नको आहे. लेफ्ट हँड साईडला फक्त ए यायला हवा. एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणून आपण काय करू दोन्ही बाजू आता फ्रॉम बोथ साइड्स म्हणजे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड्स. जी क्रिया आपण लेफ्ट हँड साईडला करू बॅलन्स करायला तीच राईट हँड साईडलाही करावी लागेल. नाहीतर जसा तराजू असतो की एका बाजूला वस्तूचं वजन वाढवलं तर ती पारडं खाली जाईल, तसं इथे जी काही आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन करणार आहे ते दोन्ही साईडला करायचं आहे. म्हणून सबट्रॅक्टिंग 15 फ्रॉम बोथ साइड्स. ए प्लस 15 मायनस 15 इज इक्वल टू 28 मायनस 15. ओके, हे समजलं. जसं आपण दुकानात गेल्यानंतर वजन काटा असतो, वजन जर वाढवलं तर तुम्ही जी वस्तू विकत घेताय ती पण वाढवावी लागते दुकानदाराला, किंवा वस्तू वाढवल्यानंतर वजनही वाढवायला लागतं. तसं ह्या दोन बाजू बॅलन्स होण्यासाठी जर 15 इकडनं मायनस केले तर इकडनंही करावे लागतात. प्लस 15 मायनस 15 0. सो ए प्लस 0 इज इक्वल टू 28 मायनस 15 8 minus 5 3 2 minus 1 1. So A is equal to 13 and we know that आपण ए काय धरला होता की नेहाकडची सुरुवातीची फुलं. नेहा हॅड 8 flowers. सो नेहा had 13 flowers at first.
सुरुवातीला नेहाकडे किती फ्लॅश होते? 13. समजलं इथपर्यंत? प्रॅक्टिस सेट 27. फर्स्ट एक्झाम्पल, rewrite the following using a letter. Means we have to make equation. A, the sum of a certain number and 3. Sum means addition. Sum means addition. So the sum of means addition of a certain number and 3. We know the number 3. A certain number means we have to take a variable here to make the equation. The sum of a certain number and 3 म्हणजे कुठल्याही एका संख्येची आणि तिनाची बेरीज. मग कुठलीही ती एक संख्या म्हणजे काय? तर आपण स्मॉल लेटर बी घेऊ. बी प्लस 3, that is the sum of a certain number and 3. Second example, the difference obtained by subtracting 11 from another number. Here subtracting. Difference obtained. Difference means एका संख्येतनं दुसरी संख्या आपण सबट्रॅक्ट केल्यानंतर जे उरतं ती बाकी. So the difference obtained by subtracting 11 from another number. So another number हा व्हेरिएबल आहे, तो आपण घेऊ x minus 11. Okay. Then the product of 15 and another number. Third example, product means multiplication. Product means multiplication. So the product of 15 and another number, 15 multiplied by another number, we can say m or n. 15 multiplied by n. Last example, 4 times a number is 24. 4 times a number is 24. 4 times means आपण पटीतल्या संख्या म्हणतो ना, दुप्पट, तिप्पट, चौपट. म्हणजेच एखाद्या संख्येची चौपट जी आहे ती 24 आहे. सो आपण एक व्हेरिएबल घेऊ आधी m. If we take m, 4 times a number, 4 multiplied by m, म्हणजे चौपट, m ची चौपट किती आहे? इज 24. ओके, समजलं इथपर्यंत? Second example from practice set 27. Find out which operation must be done on both sides of these equations in order to solve them. आपल्याला इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत, ते सॉल्व करायचे आपल्याला. म्हणजेच त्या इक्वेशनमधल्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत काढायची. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये x + 9 = 18. ह्या इक्वेशनमध्ये x हा व्हेरिएबल आहे. ह्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर x + 9 ही लेफ्ट हँड साईड आहे आणि ही 18 ही राईट हँड साईड आहे. तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपण जर इक्वेशन सॉल्व करताना सेम नंबर जर दोन्ही साईडला ॲड केला तर इक्वेशन बॅलन्स राहतं. आता हे इक्वेशन बॅलन्स आहे. यामध्ये आपण कुठलीही एकच संख्या दोन्ही बाजूला जर ॲड केली किंवा सबट्रॅक्ट केली, मल्टिप्लाय केली किंवा त्या संख्येने डिवाइड केलं तरी इक्वेशन आपलं बदलत नाही, ते बॅलन्स राहतं. म्हणून जे काही करायचं ते दोन्ही साईडला मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचे. तर हे इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. इथे +9 आहे, मग आपण सेकंड स्टेपमध्ये x + 9. आता आपल्याला इथे +9 आहे, मग आपण जर -9 केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. -9 = 18 - 9. म्हणजेच सबट्रॅक्टिंग 9 from
बोथ साइड्स, इक्वेशनच्या दोन्ही बाजूतून आपल्याला 9 सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे इक्वेशन पण बॅलन्स राहील, इक्वेशनला फरक पडणार नाही आणि आपल्याला एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू पण फाइंड आउट करता येईल. एक्स प्लस 9 मायनस 9 प्लस 9 मायनस 9 मीन्स 0. एक्स प्लस 0 ही झाली लेफ्ट हँड साईड. 18 मायनस 9 दॅट इज 9 ही राईट हँड साईड. सो x is equal to 9. That is our final answer. We have solved this equation. Now second equation. In this second equation also there is a variable x. या इक्वेशन मध्ये सुद्धा व्हेरिएबल कोणता दिलाय? स्मॉल x. आता इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजेच व्हेरिएबलची किंमत किंवा व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल x -3 आहे. मग आपण ॲडिशन करू, बोथ साइड्सला सेम नंबर ॲड करू. +3 इक्वल टू 12 + 3 ॲडिंग 3 ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. आपण इक्वेशन शब्द नाही टाकला, फक्त म्हटलंय ब्रॅकेटमध्ये ॲडिंग 3 ऑन बोथ साइड्स. ओके. So in the next step, x -3 + 3 means 0. X plus 0 is equal to 12 + 3, that is 15. So x is equal to 15. Then third equation, 8x is equal to 24. आता इथे 8x म्हणजे मल्टिप्लाय केलेलं आहे व्हेरिएबलने 8ला. मग आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून आपण डिवाइड करू 8ने. सो 8x डिवायडेड बाय 8 अँड 24 डिवायडेड बाय 8 दॅट इज डिवायडिंग बाय 8 ऑन बोथ साइड्स. इक्वेशनच्या बोथ साइड्सला म्हणजे लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला आपण 8ने डिवाइड करू. 8 1 8, 8 1 8. सो x इज इक्वल टू 8 1 8, 8 3 24. दॅट x इज इक्वल टू 3. समजले एक्झाम्पल्स? एक्झाम्पल, given below are some equations and the values of the variables. Are these values the solutions of the equations? In this table, here equations are given and here in the second column value of the variables are given here. We have to solve the equation using these values and tell is these values are solution of that equation. म्हणजे इथे पहिल्या कॉलममध्ये इक्वेशन दिले, सेकंड कॉलममध्ये त्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल आहेत त्यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपण ह्या व्हॅल्यू टाकून हे इक्वेशन सोडवायचं आणि इथे येस नोमध्ये सांगायचं आहे की त्या व्हॅल्यू ज्या दिल्या आहेत ते योग्य आहेत की नाही. असतील तर येस म्हणायचं आणि नसतील तर इक्वेशन जर बॅलन्स झालं नाही तर नो म्हणायचं. मग आपण एक कच्चा कागद घेऊन ते सोडवून बघू. First equation, b minus 4 is equal to 13 and the value of b is 17 here. Our first equation is b minus 4 is equal to 13 and value of the variable b is 17. So in the next step 17 minus 4 इज इक्वल टू 13. ही आपण आता फक्त व्हॅल्यू टाकून घेतली. म्हणजे हे इक्वेशन घेतलं, या इक्वेशनमध्ये बी हा व्हेरिएबल आहे, या बीची व्हॅल्यू इथे देऊन दिलेली आहे आपल्याला 17. मग आपण इक्वेशन लिहिलं, ह्या बी व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकली 17 आणि आता इक्वेशन बघू. फक्त आपण आता लेफ्ट साईड कन्सिडर करू. 17 - 4
is equal to 13. So the left side is 13 and the right side is also 13. So the this value is the solution of that equation. So we can say yes here. म्हणजे ही b इज इक्वल टू 17 ही व्हॅल्यू या सोल्युशन इक्वेशनचं सोल्युशन आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघू. 21 इज इक्वल टू a प्लस 10. सेकंड 21 इज इक्वल टू a प्लस 10 हे इक्वेशन आहे. इक्वेशनमध्ये a हा व्हेरिएबल आहे. a ची व्हॅल्यू इथे दिली आपल्याला 10 टाकायची आहे. मग इन द सेकंड स्टेप आपण आता ही साईड तशीच ठेवू, फक्त राईट हँड साईड घेऊ. a प्लस 10. नेक्स्ट स्टेप a प्लस 10. a ची व्हॅल्यू आहे 10. सो 10 प्लस 10 इज इक्वल टू 20. लेफ्ट हँड साईड आपली दिलेली आहे 21 ही आणि इक्वल टू राईट हँड साईड काय आली 20 ही व्हॅल्यू टाकल्यानंतर. सो दिस इक्वेशन इज नॉट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे ए ची व्हॅल्यू जर आपण 10 टाकली तर हे इक्वेशन बॅलन्स होत नाही. म्हणून आपण काय म्हणायचं इथे नो. नाव नेक्स्ट 30 इज इक्वल टू 2x. एक्सची किंमत किती टाकायची आपल्याला 15. 30 इज इक्वल टू 2 multiplied by 15. So in the next step 30 is equal to 2 multiplied by 15, that is 30. x ची व्हॅल्यू जर आपण 15 टाकली तर इक्वेशन बॅलन्स होते. इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला मिळते. सो वी कॅन से येस दिस इज द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. अँड लास्ट एक्झाम्पल n upon 2 is equal to 14. This is our example. n upon 2 is equal to 14. n ची व्हॅल्यू किती दिली आहे 7. ती आपण टाकू इक्वेशनमध्ये. 7 upon 2. जर आपण हे केलं 7 upon 2 तर आपली व्हॅल्यू 14 येत नाही. दॅट इज 3.5. सो दिस इज नॉट 7 is not the solution of that equation. So we can say no here. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या किमती दिल्या आहेत व्हेरिएबलच्या त्या इक्वेशनमध्ये टाकायच्या आणि इक्वेशन बॅलन्स होतं आहे का म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड सेम येते का ते बघायचं आणि एस नो म्हणायचं आहे. समजलं.